सो हॅलो गाईज, कशात तुम्ही? वेलकम बॅक टू अवर ब्रँड न्यू व्लॉग. सो गाईज, मी या व्लॉगचा इंट्रो करायला विसरलो होतो बिकॉज घाईघाईत मी फक्त व्लॉग चालू केला बट इंट्रो नव्हता केला. तर बेसिकली हा व्लॉग आपला मी मामाच्या गावाला गेलेलो तेव्हा काढलेला. मीन्स ऑलमोस्ट 1 वीक झाले तेव्हा मी शूट केला होता. आणि त्याच्या आधी मी गुढीपाडवाचा व्लॉग टाकला जो आपला आता गुढीपाडवा झाला तेव्हाच त्याच्या 2 दिवसानंतर म्हणजे परवाच्या दिवशी टाकला होता. तर तुम्ही जर तुम्ही तो व्लॉग नसेल बघितला तर तो पण व्लॉग बघा आणि हा पण व्लॉग एन्जॉय करा. आणि भेटूया एक न्यू व्लॉगमध्ये. तर सर तुम्ही हा व्लॉग एन्जॉय करा. बाय. हो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आता वाजते सकाळचे 8 आणि आपण रेडी झालो आहे. मीन्स गावाला जायला नाही, आधी जर आपल्याला कॉलेजला जायचं आहे. खूप जास्त वेळ झाला. आधी जर आपल्याला कॉलेजला जायचं आहे, मग कॉलेजचे अटेम्प्ट करून आपण 10 वाजता घरी येऊ आणि मग गावाला निघूया. प्लॅनमध्ये एक चेंज आहे, मी आणि मम्मीच जाते फक्त. तर अजून एन्जॉयमेंट आणि मावशी ॲड होणार आय थिंक सो. तर बघूया आता कोण कोण येतं आहे सोबत. आता आपले 3 मित्रांनाच घेऊन जाऊ, कल्लू, कालिया आणि मी. श्रवणची तर एक्झाम आहे. तर चला आता कॉलेजला जाऊ आणि कॉलेजच्या मित्रांना पण भेटू. बाय. सो गाईज, चला ब्रेकफास्ट करूया आणि मग निघूया कॉलेजसाठी. सो गाईज, चला आपण निघालो कॉलेजसाठी आणि आपले मित्र परिवार म्हणजे आपला राजीव तो आपल्यासाठी वेट करतो ॲज ऑलवेज. सो आता 9 वाजायला आलेत. लगेच चेकिंग वगैरे करूया आणि घरी येऊया बिकॉज आपल्याला जायचं आहे परत गावाला मम्मीला घेऊन. फक्त मम्मी, आई आणि मावशी येणार आहे. तर जाऊया आणि गाव एक्सप्लोअर करूया. तेवढाच आपल्याला एक कंटेंट आणि एक ब्लॉग भेटला आहे. सो न्यू लुक कसा वाटला काय आपला, कारण की मी हेअर ग्रो करतोय म्हणून असे ठेवलेत मी. आय थिंक सो लुक्स प्रिटी गुड. चला आता भेटूया आपण सीधा कॉलेजला. राजीव भेटेल तेव्हा भेटला नाही, भेटेल तेव्हा. बाय. काहीच मला वाटलं की मी लेट आहे बट आपला भावच लेट आहे अजून. तो त्याच्या इथे मेट्रोसाठी वेट करतोय आणि मी आता मेट्रो स्टेशनच्या खाली आमच्या इथे कॉलेजच्या एक्झॅक्ट बाजूलाच आहे मेट्रो स्टेशन. त्याला घेऊया आणि मग सोबत जाऊया कॉलेजमध्ये. लेट्स गो. फायनली आपला भावाला आता तुम्हाला भावाला भेटवतो. गाईज तेव्हा लेट करणारा हा होता, यांनी लेट केलं गाईज. इथं आम्हाला बाहेर जायचं, डायरेक्ट आम्ही रेडी होऊन आलो आहे आणि हे असे लेट करतात. आता इंडेक्स कधी लिहिणार आम्ही इथे बघ तरी लय दिवसानंतर ना ब्लॉग मध्ये आले आमच्या. दाखवलं. घरी अभ्यास करत नाहीत पोरं, फुकटची झेरॉक्स काढते सर. बघा इथं फुकटच कोपऱ्यात बसलेली राजूची गर्लफ्रेंड आहे. बदनाम नको करू. एवढी भारी पोरगी तुला बदनाम करते का? गाईज जस्ट किडिंग. भावाची गर्लफ्रेंड खूप चांगली आहे. अजून दाखवली नाही पण आहे का नाही? मम्मीलाच फोन करतो ना आता. सो गाईज आता आपलं चेकिंग वगैरे डन झालं आहे. आता आपण निघालो घरी जायला आणि आपण डायरेक्ट जाणार आहे बिकॉज आपण ऑलरेडी लेट आहे. आता किती 11:30 वाजलेत आणि आपल्याला 12 वाजता पोचायचं होतं बट आपण लेट झालो आहे म्हणून आता आपण आरामात जाऊया. आपल्याला काही घाई नाही आहे. सो मम्मी, आई, मावशी, आता आपण फिलहाल घरी जाऊया, थोडं फ्रेश वगैरे होऊया आणि मग निघूया. सीधा तर तुम्हाला मम्मीसोबत भेटतो. बाय गाईज. तर गाईज आता आपण निघालो आहे, आपल्या मामाच्या गावाला जातो आपण आणि आपली मम्मी आपल्याला जॉईन झालेली आहे आणि आपल्याला जेवण चारते कारण की आपण सकाळी गेलेलो कॉलेजला आणि काही खाल्लं नाही म्हणून त्याला बुर्जीने चपाती केली, पार्सल केली. डोकरी पण आली आपल्याकडं. हाय कर, हाय कर, हाय हाय म्हणा. माग बसले आमची आई. हाय हाय. तेव्हा गाईज ट्रॅफिक एन्जॉय करून घरी मामाच्या गावाला जाऊ. सो गाईज आपलं मामाचं घर बघा तुम्ही. फुल जुने वाईब्स आहेत. तुम्हाला बोललेलं ना बघा
आमच्या मामाने काय काय लावून ठेवलं काय माहिती नाही आम्हाला. हे आपलं घर आहे समोर मामाचं आणि डोकरीवर चालतोय मी. आता जातोय मामाच्या घरी. तुम्हाला मामीला भेटवतो आमच्या आणि मामाला पण. हे बघा वाडा सगळं काय होतं आपल्याकडं, सगळं काय. आता आई बाबा नाहीत तर काहीच नाही. आमचं मामाचे काय आहे केळांची बाग. आम्ही आता केळं ही नेणार आहे. बघा ही केळं, ती केळं, हे शेवग्याचे कुठे गेले केळं? फणस, तिथं फणस लागलाय. तो तिकडे पहिले इथे खूप जास्त काय होतं, आता काहीच नाही ना. आता कोण नाही ना इथं. मामी राहत नाही आमची. आमची मामी पुण्याला मामी पैसे मामा झाले. पुण्याला राहतात. ही केळांची बाग आमची, आमचा वाडा. आमचा वाडा. आता आमचं पूर्ण असं घर होतं हे दुसऱ्या मामाचं, आता अर्ध झालं. काय आपले मामा बघा तुम्ही हे करतात. मामा काय काढताय? कोका पाहिजे तुझ्या मम्मीला. कोका आरामात आरामात लागेल माग काठी. कुठेतरी आलाय मोर गेला ना करून. काय ना हे बघ ना इकडे बघ. हा आंबा आहे ना, हा जून महिन्याकडे काढायला असतो बाबा. एवढा भारी गोड लागतो. मामा एक्सप्लेन करतात. हे याला तुला दिसत आंबाला एक्सप्लेन करतात. बारीक बारीक आहे. हे बघ वरती आहेत बघ. हे काय इकडे हे सगळे खराब आहेत आंबा. हा लोणचाच आहे. काय तुम्ही बघू शकता. आपण मामाच्या घरी आलो आणि केळी बघा किती गेलेत. सामान वगैरे सर्व घेतले मम्मीने. हे बघा दोघं बहिणी हे करतात. सो गाईज दॅट्स इट्स फॉर टुडेज ब्लॉग. आपण भेटूया आता एक नवीन धडाकेदार मसालेदार अजून चांगल्या ब्लॉगमध्ये. सो इफ यू न्यू हिअर मेक शुअर टू हिट दॅट लाईक शेअर अँड सबस्क्राईब बटन. बाय.